सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघातून धैर्यशील कदम विजयी. भाजप महायुतीचा मोठा विजय. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धैर्यशील कदम हे 301 मतांनी विजयी झाले. या निवडणुकीकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सुरुवातीला या जागेसाठी अनेक इच्छुक नेते मैदानात होते. मात्र भाजपनं माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीनं प्रचार केल्यानं कदम यांना मोठा पाठिंबा मिळाला. सांगली सातारा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदार असल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. महायुतीकडून धैर्यशील कदम तर विरोधी आघाडीकडून अभयसिंह जगताप यांच्यात मुख्य लढत होती. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. त्यांच्या विजयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची राजकीय ताकद आणखीन मजबूत झाल्याचं मानले जात आहे. विजयानंतर धैर्यशील कदम यांनी मतदार, कार्यकर्ते आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सांगली सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी विधान परिषदेत प्रभावीपणे आवाज उठवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. एकूणच सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतील धैर्यशील कदम यांचा विजय हा महायुतीसाठी महत्त्वाचा राजकीय टप्पा मानला जात असून आगामी स्थानिक व राज्याच्या राजकारणावर त्याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.